नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PSIR बाय संकेत सर. सर्वप्रथम त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन, ज्यांनी आताच झालेल्या UPSCच्या मेन्समध्ये खूप छान प्रकारे परफॉर्म केलेला आहे. स्पेसिफिकली ते विद्यार्थी ज्यांनी आपल्या चॅनलला फॉलो केलेला आहे, कारण त्यांना GS1चा पेपर सोडवत असताना जो प्राचीन भारताचा इतिहास हा सब्जेक्ट आहे, त्याचे प्रश्न सोडवताना खूप म्हणजे काहीच प्रॉब्लेम गेलेला नसणार आहे. खूप इझिली त्यांनी ते प्रश्न सोडवलेले असणार आहे. आणि याचं खूप मोठं कारण हे होतं, कारण आपल्या मुख्य परीक्षेमध्ये UPSCचे जे प्रश्न विचारले गेलेत, ते कम्प्लिटली आपण जे 5 टेम्प्लेट प्रोव्हाईड केले होते, त्यातूनच आलेले आहेत. त्याच टेम्प्लेट्सचा यूज यावेळेस सुद्धा UPSCने केलेला आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना किंवा पेपर बघितल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला फॉलो केलेला आहे, त्यांना अजिबात भीती वाटलेली नाहीये. ठीक आहे. आता राहिला प्रश्न MPSCच्या मुलांचा. तर MPSC सुद्धा UPSCच्या धर्तीवरच कार्य करत आहे. पूर्ण सिलेबस जो आहे, तो UPSCचाच कॉपी गेलेला आहे. आणि MPSC जेव्हा प्रश्न विचारणार मेन्समध्ये, ते सुद्धा याच UPSCच्याच धर्तीवरती असणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला MPSCच्या मुलांनी सुद्धा एकदम फोकसनी बघा. ठीक आहे. आता आपण सगळ्यात आधी ते कोणते असे 5 टेम्प्लेट्स होते, जे मी आधी सांगितले होते, ते एकदा शॉर्टमध्ये बघूया. बघा, आता टेम्प्लेट्समध्ये सर्वप्रथम म्हणजे काय असतं? बघा, एक फिक्स स्ट्रक्चर असतं, ज्याच्या आतमध्ये काही जो कंटेंट असतो, तो फक्त चेंज केला जातो. परंतु जे स्ट्रक्चर, ज्या प्रकारे प्रश्न विचारला जातो, ज्या पॅटर्नचा यूज केला जातो UPSCद्वारे, ते सेम असतं. आता फॉर एक्झाम्पल पहिलं टेम्प्लेट बघा, ठीक आहे. योगदान आणि प्रभाव म्हणजेच काय? कॉन्ट्रिब्युशन अँड इन्फ्लुअन्स. म्हणजे एकीकडे काय करेल UPSC, की तुम्हाला कोणताही राजा किंवा कोणतं एखादी साम्राज्य तुम्हाला मेन्शन केलं जाईल प्रश्नामध्ये आणि त्या साम्राज्याचं किंवा त्या राजाचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे, काय योगदान आहे धर्मामध्ये किंवा आपल्या भारताच्या वारशामध्ये, भारतीय वारसा ज्याला आपण इंडियन हेरिटेज म्हणतो. त्यानंतर त्या समाजातली म्हणजे जो साम्राज्य मेन्शन केलेला आहे, जो राजा मेन्शन केलेला आहे, त्या काळातील जी सोसायटी होती, जो समाज होता, त्याच्या आर्थिक किंवा सामाजिक जीवनामध्ये काय योगदान आहे त्या राजाचं किंवा त्या साम्राज्याचं. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. हे झालं तुमचं पहिलं टेम्प्लेट. दुसरं टेम्प्लेट बघा, सातत्य आणि बदल म्हणजेच काय? कंटिन्यूटी अँड चेंज. आता या टेम्प्लेटमध्ये UPSC कसा प्रश्न विचारणार, कसा यूज करणार? तर एकीकडे तुम्हाला कोणती एखादी संस्कृती, ठीक आहे, म्हणजे जसं आपली हरप्पा संस्कृती झाली किंवा एखादा काळ जसा वैदिक काळ झाला, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी दिलं जाईल काळ किंवा एखादी संस्कृती आणि त्या संस्कृतीचे काही वैशिष्ट्ये किंवा त्या काळाचे काहीतरी वैशिष्ट्य असतील, जे आजच्या आधुनिक भारतामध्ये कशाप्रकारे प्रचलित आहेत किंवा कंटिन्युएशनमध्ये आहे, हे तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. आता सातत्य म्हणजे आपण सांगितलं आताच कंटिन्यूटी कशाप्रकारे यूज केला जाईल. आता बदल जर विचारला, तर तो कसा विचारतील, की फॉर एक्झाम्पल वैदिक काळामध्ये जे वैशिष्ट्य होते समाजाचे, ते कशाप्रकारे चेंज झाले किंवा बदल झाला त्याच्यामध्ये त्याच्या नंतरच्या काळात म्हणजेच काय? उत्तर वैदिक काळात, लेटर वैदिक पिरियडमध्ये. ठीक आहे. कशाप्रकारे चेंज झाला, हे तुम्हाला विचारलं जाईल. हे झालं तुमचं दुसरं टेम्प्लेट. तिसरं बघा, तुलना, कंपॅरिझन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होईल, की एकीकडे तुम्हाला एखादी कला म्हणजे फॉर एक्झाम्पल वास्तुकला, ज्याच्यामध्ये आपण टेम्पल आर्किटेक्चर ज्याला म्हणतो, ठीक आहे, मंदिराची वास्तुकला. तर उत्तर भारत किंवा साउथ इंडिया म्हणजे दक्षिण भारत. आता ह्याच्यातील जे टेम्पल आहेत, त्यांच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. तर कसं काय त्याचे आर्टिस्टिक एलिमेंट्स आहेत, कशाप्रकारे ते बांधले गेले, त्याची तुलना तुम्हाला करायला लागेल किंवा तुम्हाला धर्म दिले जातील जसं बुद्धिझम झालं, राइट? तर बुद्धिझममध्ये किंवा जैनिझममध्ये काय फरक आहे? काय सिमिलॅरिटीज आहेत? हे तुम्हाला विचारल्या जाईल. अगेन हिंदुइझम सुद्धा झालं, तर काय डिफरन्स आहे, काय सिमिलॅरिटीज आहेत, हे तुम्हाला विचारलं जाईल कंपॅरिझनमध्ये, तुलनेमध्ये. बरोबर? याची तुलना तुम्हाला करायला लावतील. चौथं टेम्प्लेट जे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल बघा, उत्क्रांती, विकास किंवा पुनरुज्जीवन म्हणजेच इव्होल्यूशन, डेव्हलपमेंट किंवा रिवायव्हल. आता ह्याच्यामध्ये कसं विचारेल UPSC क्वेश्चन बघा. खूप सिंपल आहे. काय करेल UPSC एखादा धर्म देईल. फॉर एक्झाम्पल अगेन बुद्धिझम घेतला जर आपण. तर आता बुद्धिझमची उत्क्रांती, बुद्धांनी जेव्हा बुद्धिझम स्टार्ट केलं, सुरुवात केली, तिथून ते तुम्हाला एक राजा दिला जाईल किंवा डायनेस्टी दिली जाईल. फॉर एक्झाम्पल अशोका. तर कशाप्रकारे बुद्धिझम जे आहे, ते बौद्ध धर्म जो आहे, तो गौतम बुद्धांपासून तर अशोकापर्यंत त्याची उत्क्रांती कशी झाली, कसा त्याचा विकास झाला, ह्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. अगेन एखादी वास्तुकला तुम्हाला देतील मंदिराची, तर त्या मंदिराची वास्तुकला एखाद्या राजापासून ते दुसऱ्या राजापर्यंत कशी विकसित झाली, कशी उत्क्रांती झाली त्याची, हे तुम्हाला विचारतील. त्यानंतर रिवायवल जर आपण बघितलं, पुनरुज्जीवन. अगेन जर फॉर एक्झाम्पल एखादा धर्म दिला, हिंदुइझम झाला. हिंदू धर्माची गुप्तांच्या काळामध्ये पुनरुज्जीवन कसं झालं, हे तुम्हाला विचारण्यात येईल. अशा प्रकारचे UPSC प्रश्न विचारते. ठीक आहे. तर लास्ट जे आपलं टेम्प्लेट आहे, ते कसं यूज होतं बघा. प्रतिनिधित्व किंवा महत्त्व. काय असतं,
की कोणताही एखादा समाज किंवा एखादी डायनेस्टी, ज्याला साम्राज्य आपण म्हणतो, ते कशा प्रकारे रिफ्लेक्ट करतं त्या काळातील समाजाला. म्हणजे एखादा आर्ट फॉर्म घ्या, एखादी कला घ्या, पेंटिंग घ्या, म्हणजे चित्रकला घ्या, शिल्पकला घ्या, ठीक आहे, डान्स घ्या. हे कशा प्रकारे रिफ्लेक्ट करतात, कशा प्रकारे त्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या काळातील समाजाचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर ताजमहल घेतला, तर आता ताजमहलला आपण बघितलं तर तो पूर्ण संगमरवराने बनलेला आहे. म्हणजे जर तो ज्या राजाने त्याला बनवलेला आहे, त्या काळामध्ये खूप काय असणार आहेत, इकॉनॉमिक कंडिशन खूप चांगले असणार आहे, आर्थिक विकास झालेला असणार आहे. तेव्हाच एवढे पैसे आले तो ताजमहल एवढा बांधण्यासाठी. हे काय करतं, ताजमहल काय करते, प्रतिनिधित्व करते त्या काळाचं. सिंपल. अशा प्रकारचे हे 5 टेम्प्लेट मी तुम्हाला सांगितले होते आणि या 5 टेम्प्लेट्सचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. कारण यावेळेस सुद्धा UPSCने या 5 टेम्प्लेट्सच्या बाहेर प्रश्न विचारलेला नाही आहे. जिथपर्यंत आपण गोष्ट करतो एन्शियंट हिस्ट्रीची. ठीक आहे. तर आता UPSCने कोणते प्रश्न विचारलेत बघा. हे 3 क्वेश्चन विचारलेत UPSCने. हा आहे GS1 चा पेपर. ठीक आहे, 2025 आणि हे 3 प्रश्न एन्शियंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासावरती त्यांनी विचारलेले आहेत. आता आपण काय करणार, की वन बाय वन याचं प्रूफ बघणार, की कशाप्रकारे हे प्रश्न आपल्या टेम्पलेट्सचा यूज करून आलेले आहेत. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न, एक्झामिन द मेन ऍस्पेक्ट्स ऑफ अकबर्स रिलिजियस सिंक्रेटिझम. आता जर याला मी मराठीमध्ये कन्वर्ट केलं तर कसं होईल MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी, की अकबरने धार्मिक समन्वयता कशा प्रकारे पाळली होती, त्याचे वैशिष्ट्य काय होते? सिंपल असा क्वेश्चन आहे तुम्हाला. आता कोणता टेम्प्लेट यूज करून हा प्रश्न बनवला गेलाय? तर योगदान आणि प्रभाव. सिंपली तुम्हाला विचारलेलं आहे, की अकबराचं काय योगदान होतं धर्मामध्ये? ठीक आहे. आता एकीकडे मी सांगितलं तुम्हाला, की एकतर राजा असेल नाहीतर साम्राज्य असेल. ठीक आहे. आता राजा कोणता दिलेला आहे आपल्याला? अकबर. आणि त्याचं काय योगदान आहे धर्मामध्ये? बघा मी इथे धर्म मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. आता एक्झॅक्टली काय विचारलं तुम्हाला, की अकबर विचारलं आणि अकबराचं विचारलेलं आहे योगदान धर्मामध्ये. तर आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करताना काय सांगणार, की दिने इलाही झालं. ठीक आहे. त्यांनी जजिया सिस्टीम जी आहे, जजिया जो कर होता, तो नॉन मुस्लिम्सवरून म्हणजे हिंदूंवरून त्यांनी काय केला होता? रिमूव्ह केला होता, काढला होता. म्हणजे काय दिसत होतं? इबादत खानाची त्यांनी हे केलं होतं, स्थापना केली होती. म्हणजे काय दिसत होतं? की अकबर हा काय होता? धर्मनिरपेक्ष होता. आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं या प्रश्नामध्ये. ठीक आहे, उत्तर देताना. आणि ह्याच टेम्प्लेट्सचा त्यांनी यूज केला आहे UPSCने हा क्वेश्चन फॉर्म करताना. ठीक आहे, हा झाला आपला पहिला क्वेश्चन. दुसरा बघा, दुसरा क्वेश्चन काय म्हणतो, डिस्कस द सॅलाइंट फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर. हरप्पन वास्तुकलेचे तुम्हाला फक्त वैशिष्ट्य सांगायचे आहेत. खूप सोपा क्वेश्चन आहे. आता हा प्रश्न जो आहे तो कोणत्या टेम्प्लेटवरून घेतलेला आहे बघा आपल्या, की सातत्य आणि बदल म्हणजेच काय, कंटिन्युटी अँड चेंज. बरोबर. जर इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर सातत्य आणि बदल, कंटिन्युटी अँड चेंज. काय होतं हे टेम्प्लेट, की एका बाजूला तुम्हाला काय दिलं जाईल, एखादा काळ किंवा एखादी संस्कृती दिली जाईल. याचं आपण एक्झाम्पल पण घेतलं होतं, सिंधू संस्कृती. त्यालाच हरप्पन संस्कृती सुद्धा म्हणतात. बरोबर. आणि त्याची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची असतात आणि ती वैशिष्ट्ये, बरोबर, वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायची असतात. बघा इथे लिहिलेलं पण आहे मी. ही वैशिष्ट्ये कशा प्रकारे प्रचलित आहेत आधुनिक भारतीय समाजात. हे आपलं टेम्प्लेट होतं. आता या टेम्प्लेटवरती पूर्ण क्वेश्चन न विचारता त्यांनी फक्त अर्धा प्रश्न घेतलाय आणि एकदम सोपा प्रश्न घेतलाय, की तुम्हाला हरप्पन संस्कृतीमध्ये जे हरप्पन वास्तुकला आहे, स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलंय. हरप्पन वास्तुकला ह्याची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायची आहेत. आणि आपण ही हे एक्झाम्पल घेतलेलं सुद्धा आहे या व्हिडिओमध्ये. आपण जेव्हा व्हिडिओ सांगत होतो, सिंधू संस्कृती म्हणजेच काय, हरप्पन संस्कृती. तर अशा प्रकारे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर सांगताना तुम्ही काय सांगणार, की ग्रिड पॅटर्न होतं, सिटाडेल होतं, त्यानंतर ज्या ब्रिक्स होत्या, जी आपण विटा वापरतो, त्या स्टँडर्डाइज होत्या. म्हणजेच काय, त्यांचे जे मापं होते ते एकदम व्यवस्थित चौकोनी रेक्टँग्युलर होते. बरोबर? त्या काळामध्ये. बरोबर? तर आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत या प्रश्नाचं उत्तर देताना. ठीक आहे. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न बघू आपण. काय म्हणतोय? द स्कल्प्टर्स फिल्ड द चंदेला आर्ट फॉर्म विथ रेझिलियंट विगर अँड ब्रेड ऑफ द लाईफ एल्युसिडेट. आता या भाषेला तुम्ही घाबरू नका. सिंपल मी जर मराठीमध्ये याचं कन्व्हर्जन केलं, ट्रान्सलेट केलं, तर हे कसं होईल, की चंदेला जी डायनेस्टी होती, जे साम्राज्य होतं, त्यांचं स्कल्पचर्समध्ये, स्कल्पचर काय एक कला आहे, आर्ट फॉर्म आहे, त्याच्यामध्ये काय योगदान होतं. अगेन आपलं जे पहिलं टेम्प्लेट आहे योगदान आणि प्रभाव, ह्याचाच उपयोग करून हा प्रश्न तयार केलेला आहे. एकीकडे तुम्हाला काय दिलंय, साम्राज्य, चंदेला आणि त्यांचं योगदान विचारलेलं आहे भारतीय वारशामध्ये. म्हणजे भारतीय वारशाचा एखादा पार्ट म्हणून आपण काय घेतलं होतं एक्झाम्पल, शिल्पकला. बघा इथे मेन्शन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे इथं सरळ मी तुम्हाला एक प्रूफ देतोय, की आपल्याच टेम्प्लेट्स मधून हे प्रश्न तयार झालेले आहेत. प्रश्न काय म्हणतोय, की चंदेलाचं
तर काय योगदान होतं स्कल्पचर म्हणजे शिल्पकलेमध्ये? आणि जेव्हा तुम्ही याचा आन्सर कराल, तेव्हा तुम्हाला खजुराहो टेम्पलबद्दल, खजुराहो जे मंदिर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायलाच लागेल. कारण खजुराहो टेम्पलच्याच आजूबाजूने सगळी शिल्पकला केल्या गेलेली आहे, चंदेलाच्या साम्राज्यांमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर सुद्धा लिहायचं आहे. मी आताच तुम्हाला हे तिन्ही प्रश्न दाखवलेत आणि कशाप्रकारे ते आपल्या टेम्पलेट्समधनं फॉर्म झालेत हे सुद्धा दाखवलेलं आहे. मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं, की हे टेम्पलेट जेव्हा मी तुम्हाला प्रोव्हाईड करेल, यू-पी-एस-सी ह्या टेम्पलेट्सच्या बाहेर प्रश्न विचारणार नाही आणि आय एम शुअर की एम-पी-एस-सी सुद्धा यू-पी-एस-सीच्याच धर्तीवरती प्रश्न विचारणार आहे. जर कोणाला हे टेम्पलेट्स कळाले नसतील, तर ह्या व्हिडिओची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असणार आहे. ती प्लीज बघा, शेअर करा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.